तिसरा निवारा आपला याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। निवारा म्हणजे काय? घर। अगदी बरोबर, प्रत्येकाला आपल्या निवाऱ्याची आवश्यकता असते। मग आपल्याला घराची गरज का आहे? ऊन, पाऊस, वारा, कडाक्याची थंडी या सर्वांपासून बचाव होण्यासाठी आपल्याला सुद्धा घराची आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे घरामुळे चोरीची सुद्धा भीती आपल्याला वाटत नाही। काही लोक जंगलाच्या जवळ राहतात, त्यामुळे जंगली प्राण्यांपासून बचाव होण्यासाठी घराची आवश्यकता आहे। प्राण्यांना सुद्धा घराची गरज असेल का? अगदी बरोबर, प्राण्यांना सुद्धा घराची गरज असते। ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात। आता स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी हे कशाचे चित्र आहे? घरट्याचं। अगदी बरोबर, की ही जी काय घरटी आहे तर ही झाडावर राहतात। आता पक्षी झाडावर घरटी का बांधतात? तर अंडी खाणारे अनेक पक्ष्यांना भीती वाटत असते आणि त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते। म्हणून पक्षी जी घरटी आहे तर ती झाडावरती तयार करतात। अंड्यामधून पिल्ले बाहेर येतात। पिल्ले खाणारे प्राणी असतात। स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद पिलांमध्ये नसते। घरट्यांमुळे पिलांचे सुद्धा रक्षण होते, म्हणून पक्षी घरटी बांधतात। घरटी बांधण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा वापर करतात। कापूस, दोरीचे, सुतळीचे छोटे छोटे तुकडे, त्यामुळं ही घरटी उबदार आणि मऊ बनतात। सर्व पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात बरं। घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात। सुगरण पक्षी बघा, घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात। झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात, त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते। अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते। कुठला पक्षी दिसतोय चित्रामध्ये? शिंपी पक्षी। हा पक्षी अगदी चिमणीपेक्षा लहान असतो। तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपांची निवड करतो। जवळजवळ असणारी झुडपांची पाने शिवून तो घरटे बनवतो। शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो। ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्षाला पुरेसे असते। जसे पक्षी घरटी बांधतात, तशी काही कीटकसुद्धा त्यांचे निवारे स्वतः तयार करतात। मधमाशा झाडावर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली पोळी बनवतात। आता घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल, उंदीर, घूस हे जे प्राणी आहे ते शेतात आणि जमिनीखाली राहतात। राहण्यासाठी हे काय करतात? ते बीळ पोखरून बिळे तयार करतात। घुशी व उंदीर माणसाच्या वस्तीसुद्धा राहतात। घरामध्ये भिंतीत किंवा जमिनीच्या खाली बिळे तयार करतात, पण बहुधा ते मातीने बांधलेल्या घरामध्येच राहतात। सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा ते येत नाही, त्यांना ती भिंत जी आहे तर ती पोखरता येत नाही। आता आपण पाहणार आहोत परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी। त्यामध्ये आहे कबूतर। कबुतरे जी आहे तर ही कबुतरे काही उंच कड्याच्या छोट्या छोट्या कपारीमध्ये राहतात, तर काही माणसाच्या वस्तीच्या जवळही राहतात। भिंतीतील जी खबदाड आहे त्या खबदाडीमध्ये ते निवारा शोधत असतात। त्याचप्रमाणे वाघ, बिबटे, तरस हे डोंगरांच्या गुहेमध्ये राहतात। कुठला प्राणी दिसतो चित्रात? वटवाघूळ। वटवाघूळ जो आहे तर वटवाघळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहामध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्ये निवारा शोधतात। जसं पाळीव प्राण्यांचा सुद्धा निवारा असतोय। काही लोक प्राणी पाळतात, पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात। गायींसाठी आपण काय बांधतो? गोठा। गायीचा गोठा। कोंबड्याचा जे काही निवारा असतो त्याला आपण काय म्हणतो? खुराडे। आणि घोड्यांचा जो निवारा असतो त्याला काय म्हणतो आपण? तबेला। म्हणजे कोंबड्यांचे खुराडे आणि घोड्यांचा तबेला असं आपण म्हणतो। प्रत्येक प्राण्याला आपल्या सुरक्षिततेसाठी ही निवाऱ्याची आवश्यकता असते।